नमस्कार, सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क में आपलं हार्दिक स्वागत आहे। आपल्या समवेत आपल्या चॅनलवर विशेष व्यक्ती याकरिता आणि त्यांचं नाव आहे आपल्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये फेमस झालेले व्यक्तिमत्व। जाणून घेऊया त्यांचा परिचय आपण आपल्या सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क वर। नमस्कार, आपलं नाव सांगा प्रेक्षकांना। परशुराम भाई, महाराष्ट्र वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र म्हातारी ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य चिटणीस। एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, कामगार नेते आहेत, परशुराम भोईर कुडूस या ठिकाणी ते निवासी आहेत। दरवर्षी त्यांच्याकडे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आमच्या चॅनलला मागे आपण बघितलं होतं, पालखी सोहळ्याचं आयोजन ते करत असतात, अनेक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असतात। त्याचबरोबर दहीहंडी उत्सव हा एक क्रीडा क्षेत्रातील एक भाग आहे आणि श्रीकृष्णाची भक्ती, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं याही वर्षी त्यांचा दहीहंडी उत्सव होणार आहे। किती वर्षापासून आपण दहीहंडी उत्सव करत आहात? बाळासाहेब असल्या जेव्हा होते तेपासून आता मी सध्या 5-6 वर्ष झालं माझा हा दहीहंडी कार्यक्रम। प्रेक्षक तर 5 वर्ष परशुराम भोईर हे दहीहंडी उत्सव करतायत। अनेक वर्षांपासून ते इतर कार्यक्रमाचं, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतायत। आपली दहीहंडी उत्सव प्रथम पारितोषिक प्रेक्षकांसमोर पोहोचवायचं आहे। प्रथम पारितोषिक जे आहे ते आम्ही आमचं कमिटी आहे ते आम्ही ठरवण्याकडून पारितोषिक आम्ही त्यांना देणार। साधारणतः अंदाज पारितोषिक हजारोच्या संख्येनं साधारण 21,000 पर्यंत आम्ही देणार। म्हणजे 20,000च्या पुढे त्याला जेवढं 25-30 पण तुम्ही करू शकता। कमिटीचे निर्णय घेतील त्या निर्णयानुसार 20,000च्या पुढे हंडी असेल, म्हणजे 25 सुद्धा असेल, 50 सुद्धा असेल, ज्यांच्या कमिटीच्या नियोजनाने करतील। बघा, हंडी एकट्या परशुराम भोईर यांची नाहीये, सगळ्यांना सामावून घेत आहेत। सर्व धर्म सहिष्णुता आपण या ठिकाणी जोपासतायत। महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील जे व्यापारासाठी आलेले, नोकरीसाठी आले, तर तुम्ही एकत्र घेताय। नक्कीच परशुराम भोईर साहेब, तुमच्या या दहीहंडी उत्सवामध्ये तरुणांचा जोश जास्त असतं, कारण तुमचं प्रेम जास्त आहे। कसं आहे माहिती आहे? कसं बोला। मी आज एवढ्या भागामध्ये सर्व काही मी माझं मोठेपणा घेत नाही। मला चांगले मोठे लोक चांगले मला ओळखतात आणि माझं चांगलं संबंध आहे त्यांच्याशी। बरोबर। मी प्रेमोळी माणूस आहे आणि मी आज भरपूर माझ्या अंदाजे तर मी साधारण 30-35-40 वर्ष आले मी शिवसैनिक आहे। मला आज मला युनियनचं जे पद दिलंय ते माझे खरे म्हणजे धनंजय लक्ष्मण ठाकरे यांनी मला आज या खुर्चीवर बसवलेले। मी त्यांचा खरोखर मानतो का ते गुरु आहेत माझे। तर प्रेक्षक धनंजय ठाकरे त्यांचे गुरु आहेत। म्हणजे बघा, मनाचा आवाज शब्दांनी त्याने व्यक्त केलेला आहे। तुमच्या दहीहंडी उत्सवाला अनेक मंडळं येतात। साधारणतः गेल्या वर्षी सुद्धा 20 ते 25 मंडळांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे। याही वर्षी ती मंडळं या ठिकाणी येतील। साधारणतः दरवर्षी येणाऱ्या मंडळांकरिता, नवीन येणाऱ्या मंडळांकरिता महिला पथक तुमच्याकडे सुद्धा सलामीला येतात। सलामीसाठी तुमच्याकडे कशा पद्धतीने असेल ती ठरवून सलामी तुम्ही पारितोषिक देणार? आमचं असं कमिटीचा निर्णय असं झालेला आहे की 4 ते 7 थरापर्यंत 2,000 रुपये सलामी देणार आणि सन्मान चिन्ह देणार। नंतर त्याच्यानंतर पुढे बघू, आमची कमिटी निर्णय घेईल। नक्कीच प्रेक्षक आकर्षण आहे परशुराम भोईर आणि पूर्ण शिवसैनिकांच्या दहीहंडी उत्सवाचं आकर्षण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडनं। उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची दहीहंडी कुडूस नाका या ठिकाणी ठिकाण कोकोला कंपनीच्या समोर आपण पाहू शकता। पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ नवीन पेट्रोल पंप कुडूस या ठिकाणी। सलामीसाठी 2,000 रुपये असतील। 4 ते 7 थरांसाठी पारितोषिक हे नक्कीच 20-25-30 हजारापर्यंत मात्र हंडी फोडणाऱ्या पथकासाठी असेल। वाडा तालुका, पालघर जिल्ह्यातील कुडूस नाका फेमस नाका, कारण उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये फेमस। आणि या पालघर जिल्ह्यातील कामगार नेते, कट्टर शिवसैनिक, 40 ते 50 वर्षापासून शिवसेना एकच पक्ष आपण पकडला आणि शेवटपर्यंत एका पक्षात राहणारे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांचे सुपुत्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात ते आता आहेत, कारण कट्टर शिवसैनिक आहेत। आणि त्यांच्याकडनं आव्हान आहे की यांच्या दहीहंडीला आपण सर्वांनी या। आपण प्रेक्षकांना आणि भक्तांना काय म्हणाल? श्रीकृष्ण भक्तांना हे म्हणणार का तुम्ही आपल्या जो कार्यक्रम आहे दहीहंडीचा तो सर्वांनी या, हे त्यांना मी आमंत्रण करतो। आपला एक छोटासा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही या करता भावना बाजूला ठेवून आपल्या कार्यक्रमाला यावं हीच मी त्यांना प्रार्थना करतो। काय म्हणाल? दहीहंडी उत्सव जोश आणि जल्लोष कसं आहे माहिती आहे? कसं मी आज भरपूर जे कार्यक्रम करतो, मला माझ्या सर्व कमिटी व माझे मित्रमंडळ आहेत ते मला सदर्य सहकार्य करतात। कुठल्या प्रकारची मला दगा भडकांना, तसेच मला पोलीस निरीक्षण सुद्धा मला सपोर्ट करतात आणि चांगले मला मान्यता देतात। माझी चुकी हा विषय मी कधीच करीत म्हणजे नाही। सुरक्षेचा प्रश्न खूप चांगला असतो, नियोजन तुमचं खूप चांगलं असते। तरुण वर्गांपासून ज्येष्ठांपासून मित्र परिवार असतील, सगळे तुम्ही एकत्र निर्णय घेतात।
एकाच मतेची अंडी परशुराम भोईर यांची, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. पुढे अजून आता जे आहे ही दहीहंडी जी आहे ही कसं आहे माहिती आहे का, माझ्यावर भरपूर काय प्रयत्न करतात लोक, चालतात माझ्यावर, मी स्पष्ट बोलतो बा याच्यामध्ये, चालतात माझ्यावर, पण मी स्वतः एकटा म्हणजे माझी कमिटी घेऊन मी चालतो. आजपर्यंत मी माझ्या सर्व पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही माझं नाव बघा, परशुराम बालू भोईर हा कधी फालतू काम करीत नाही आणि व्यवस्थित काम करणार आणि नियोजन व्यवस्थित, कुठलाही कार्यक्रम असो तो कधीही बघा तर तुम्ही माझं नियोजनानुसारच असणार. मला इथले स्थानिक लोक माझी जी आहे कुडूची बरोबर, ती मंडळी शिवसैनिक माझे जे आहेत, आता वाडेवाले माझे शिवसैनिक आहेत, सर्व मंडळी मला ते सहकार्य करतात. त्यांच्याबद्दल मी कधीच नाराज नाही आणि नाराज राहणार नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षात वास्तव राहणार, याच्या कुठे जाणार नाही आणि या होणार. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सूरजवान स्टार न्यूजच्या आमच्या शुभेच्छाही असतील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर पाहत राहा एकदा सूरजवान स्टार न्यूज नेटवर्क. मी पत्रकार संपादक सूरज पाटील, वाडा, पालघर.